विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 यातील 11वा धडा शाहिस्ताखानाची फजिती याचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासूया. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. शाहिस्ताखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला. उत्तर: शाहिस्ताखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. 2. शाहिस्ताखानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला. उत्तर: शाहिस्ताखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. 3. औरंगजेब बादशहाने शाहिस्ताखानाची टिंबटिंब रवानगी केली. उत्तर: औरंगजेब बादशहाने शाहिस्ताखानाची बंगालमध्ये रवानगी केली. 4. पुण्याकडे येताना शाहिस्ताखानाने प्रथम टिंबटिंब किल्ला जिंकून घेतला. उत्तर: पुण्याकडे येताना शाहिस्ताखानाने प्रथम चाकणचा किल्ला जिंकून घेतला. 5. शाहिस्ताखानाची फजिती हा टिंबटिंब सत्तेला बसलेला पहिला जबरदस्त तडाखा होता. उत्तर: शाहिस्ताखानाची फजिती हा मुघल सत्तेला बसलेला पहिला जबरदस्त तडाखा होता. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, शाहिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले? उत्तर: मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. प्रश्न दुसरा, शाहिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर: शाहिस्ताखान शिरवळ, सासवड, चाकण, शिवापूर अशी गावे घेत पुण्याला आला. प्रश्न तिसरा, शाहिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली? उत्तर: आज आपली बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्ताखानाला भीती वाटू लागली. 4. शाहिस्ताखानाने फिरंगोजी नरसाळ्याला कोणते आमिष दाखवले? उत्तर: शाहिस्ताखानाने फिरंगोजी नरसाळ्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले. प्रश्न 5. आदिलशहाने शिवरायांशी तह केल्यामुळे कोणता फायदा झाला? उत्तर: आदिलशहाने शिवरायांशी तह केल्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात कारणे लिहा. 1. औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला. कारण: आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या. त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब शिवरायांवर चिडला. प्रश्न दुसरा, शाहिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला. कारण: युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी तलवार उपसलेली पाहून शाहिस्ताखान घाबरला व वरडत खिडकीवाटे पळू लागला.